दिवाळीत तुम्ही मातीचा किल्ला करता. काही जण दगडांच्या ढिगावर माती पसरून छोटासा डोंगर करतात. त्या डोंगरावर किल्ला बांधतात. दिवाळीचा किल्ला करताना तयार करता तसा मातीचा एक छोटासा डोंगर तयार करा. तुम्ही केलेल्या या डोंगरावर झारीने पाणी घाला. त्या डोंगरावरील माती होती तिथेच राहील का? डोंगरावरची माती वाहून खाली येईल आणि दगड उघडे पडतील. खऱ्या डोंगरावरतीही जोराच्या पावसाचा असाच परिणाम होतो. जोराचा पाऊस पडला की डोंगरावरून पाण्याचे ओहोळ उताराकडे वाहू लागतात. हे पाणी मातकट लालसर रंगाचं असतं. म्हणजेच डोंगरावरील माती पाण्याबरोबर वाहून येते. एका कागदाच्या तुकड्यावर कोरडी माती ठेवून मातीवर फुंकर मारा. मातीचे बारीक बारीक कण फुंकरीबरोबर उडून जातात. उंच सखल जमिनीवरील माती अशाच रीतीने वाऱ्याबरोबर उडून जाते. मोठं वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तर ही माती मोठ्या प्रमाणावर उडून जाते. शेतीतील मोकळी झालेली माती वाऱ्याबरोबर सहजरित्या उडून जाते किंवा पावसाने वाहून जाते. असाच परिणाम उताराच्या जमिनीवरही होत असतो. शेत जमिनीवरील माती वाहून गेल्यास त्या जमिनीची सुपीकता कमी होते. पाणी, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला जमिनीची धूप होणे असं म्हणतात. जमिनीवरचा मातीचा थर सगळीकडे एकसारखा नसतो. तो थर कुठे जाड असतो तर कुठे पातळ असतो. खडकाळ भागावरील मातीचा थर खूप पातळ असतो, तर काही भागामध्ये बऱ्याच खोलीपर्यंत माती असते. इमारतीचा पाया खणताना केलेले खड्डे, विहीर खणताना केलेलं खोदकाम, तसंच डोंगरातून तयार केलेले रस्ते अशा ठिकाणी लक्षपूर्वक पाहिलं तर काय दिसतं? जमिनीच्या पृष्ठभागाजवळ कमी अधिक जाडीचा मातीचा थर, त्याखाली मुरुम आणि शेवटी खडकाचा थर. अशी स्थिती सगळीकडे असते. ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळे खडक, दगड, मुरुम यांची झीज होऊन त्यांचे बारीक बारीक कण होतात आणि या कणांनी जमिनीवर मातीचा थर तयार होतो. खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात. वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे आणि वादळ वाऱ्याने हा थर अत्यंत थोड्या वेळात वाहून जात असतो. त्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होतं. म्हणूनच मातीची अशी धूप रोखण्याची गरज असते. ही धूप कशी रोखता येईल? कृती: मोकळ्या जागी दगडांच्या ढिगावर माती पसरून एक लहानशी टेकडी तयार करा. या टेकडीच्या एका बाजूच्या उतारावरील मातीमध्ये मोहरी, गहू किंवा आळीव पेरा. दुसऱ्या बाजूच्या उतारावर पेरू नका. पेरलेल्या भागावर रोज 3-4 वेळा हलकंच पाणी शिंपडून तेथील माती ओलसर ठेवा. 4-5 दिवसात त्या भागावर लहान लहान रोपं उगवतील. उताराच्या या भागावरील जमीन पूर्णपणे रोपांनी झाकून गेल्यावर थोड्या उंचीवरून संपूर्ण टेकडीवर झारीने पाणी टाका. टेकडीच्या कोणत्या भागावरील माती अधिक प्रमाणात वाहून जाते? टेकडीच्या आजूबाजूने पाणी टाकले असता त्या भागात रोपे नसल्याने त्या भागातील माती जास्त प्रमाणात वाहून गेली. रोपं असलेल्या भागातील माती सहज वाहून का गेली नाही याचा विचार करा. माती वाहून गेलेल्या टेकडीच्या भागावर पुन्हा माती पसरा. ही माती उघडी राहणार नाही. अशा प्रकारे मातीच्या थरावर गवत किंवा झाडांची पानं पसरा. पुन्हा झारीने टेकडीवर पाणी टाका. पानं आणि गवताने झाकलेल्या भागावरील माती पूर्वीप्रमाणेच सहज वाहून जाते का? काही ठिकाणी डोंगर उतारावर शेती केली जाते.
तेथील सुपीक जमिनीवरील माती वाहून जाऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज असते. उतारावरील शेतजमिनीचं क्षेत्र मोठं असल्यास वाहत्या पाण्याने खूपच माती वाहून जाईल. त्याऐवजी त्या शेतांचे लहान लहान सपाट भाग करणे, उताराच्या बाजूवर पाणी अडवणारे बांध घालणे अशा उपायांनी वाहत्या पाण्याने होणारी धूप टाळता येते. डोंगर उतारावर घातलेल्या अशा बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात. पाणी अडवा, पाणी जिरवा. डोंगर उतारावर जागोजागी घातलेल्या आडव्या बांधांचा एक महत्त्वाचा उपयोग असतो. या बांधांमुळे उतारावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि पाणी जमिनीत मुरतं. याखेरीज काही वेळेला काही ठिकाणी डोंगर उतारावर आडवे चर खणतात. चरांमुळे पाणी वाहून न जाता तिथल्या जमिनीतच मुरतं. अशा मुरलेल्या पाण्यामुळे आसपासच्या तलावांचा, विहिरींचा पाणीसाठा वाढतो. जमिनीतील ओल बराच काळ टिकून राहते. जमिनीची धूप केवळ डोंगर उतारावरच होते असे नाही. सपाटीवरच्या जमिनीवरून पाणी आणि वारा वेगाने वाहणे यामुळे तिथेही धूप होत असतेच. अशा ठिकाणी सभोवती झाडे वाढवणे, शेताभोवती बांध घालणे या उपायांनी धूप रोखता येते. वनस्पतींची मुळे माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे तिथली माती सहज वाहून जात नाही. गवत, जमिनीवर पडलेली झाडांची पानं यामुळे जमीन उघडी पडत नाही. तिथल्या मातीवर पावसाच्या पाण्याचा माराही होत नाही. म्हणजेच शेताच्या बाजूंनी झाडं लावणं, मोकळ्या जमिनीवर गवत वाढवणे हे धूप टाळण्याचे सोपे उपाय आहेत. जमिनीवर गवत वाढले असल्यास वाऱ्याने आणि पावसाने तेथे होणारी धूप कमी होते. गवत वाढल्याने तिथे जनावरांचा वावर वाढतो. त्यामुळे भटक्या जनावरांच्या वावराने धूप होण्याचा धोका वाढतो. त्यांच्या चरण्याने गवत संपून माती उघडी पडते. तिथल्या जमिनीची धूप होऊ नये म्हणून जनावरांच्या चरण्यासाठी एखादी जागा निश्चित करावी. तेथे नेहमी गवत राहील यासाठी प्रयत्न करावेत. आसपासची जनावरे चरण्यासाठी याच जागी न्यावीत. त्यांना इतरत्र भटकू देऊ नये.